हेलो गाइस. हॅलो. सो वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आमचा एक फन ब्लॉग असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, बिफोर वी स्टार्ट विथ दिस ब्लॉग, वी वॉन्ट टू एक्सप्रेस आवर थँक्स टू ऑल दोज पीपल ज्या लोकांनी आमचा पहिला ब्लॉगला इतकं जास्त प्रेम खरंच. दाखवलं, लाईक केला, शेअर केला, सबस्क्राईब केला चॅनल. थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. येस, खरंच थँक्यू. म्हणजे आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की पहिला ब्लॉग आमचा इतके व्ह्यूज देऊन जाईल. सो खरंच तुम्हाला खूप खूप थँक्यू एवढं प्रेम केल्याबद्दल. आणि हाच सपोर्ट तुम्ही आम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आणि ह्याच्या पुढचे जे पण ब्लॉग त्याच्यामध्ये कायम राहू दे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि खूप लोकांनी आम्हाला खूप सजेशन सुद्धा दिले, Yes. जसं की माईक वापरा, येस. वेगवेगळं काय तुम्ही ट्राय करू शकता, ब्लॉग्स कसे करू शकता. सो त्यासाठी सुद्धा थँक्यू. आणि तुम्ही दिलेले सगळे सजेशन्स नक्की त्याचा नक्की इम्प्लिमेंट करू आम्ही. नक्की इम्प्लिमेंट करू. येस. ओके. सो आजचा ब्लॉग आहे गटारीचा. आता माहिती नाही मला किती लोकांना हे तर तुम्हाला माहितीच कॉमन असेल. कॉमन म्हणजे कॉमन तर असतंच. आता बट गटारी खास म्हणजे करून जे श्रावण पाळतात त्यांच्यासाठी पण हा खूप आजकाल मस्त असं काही ब्लॉग नाही आहे. आहे. म्हणजे ते कसं हेच झालंय की एक ट्रेंड, एक फॅड टाईप झालं की लोक श्रावण पाळतात ते तर करतातच, की त्यांना खायला एक महिना श्रावणाचा नॉनव्हेज खायला मिळणार नाही म्हणून. आणि जे लोक नाही पाळत श्रावण ते तर जरा जास्तच एक्साइटेड असतात. ओके, दिस इज व्हॉट आय हॅव ऑब्झर्व. ओके, सो तर आमच्या घरी सुद्धा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. सेलिब्रेट म्हणजे घरी नाही, पण देर आर सम पीपल कमिंग ओव्हर. आम्ही बाहेर जाणार आहोत फॉर द पण डिनर. मस्त माणसं आहेत, तुम्हाला पण आवडेल ते बघायला नक्की. ओके, दे आर फॅमिली बाय द वे. ओके, येस. सो बिफोर आम्ही बाहेर जाणार डिनरला त्याच्या आधी एक छोटीशी रेसिपी मी बनवणार आहे घरी फॉर समबडी, बिकॉज माझे कोणतरी जे गेस्ट स्पेशल येणार आहे आहेत ते खूप माझे स्पेशल आहे. खूप बिलाव्ड गेस्ट आहेत. तर त्यांच्यासाठी मी काहीतरी छोटंसं स्वीट रेसिपी करते. सो म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. येस. ओके, बिकॉज लास्ट टाइम सुद्धा मी जी पिठल्याची रेसिपी केली त्याला सगळ्यांनी खूप प्रेम दिला आणि खूप खरंच. लोकांनी ती ट्राय करून ट्राय मला पण केले आणि पाठवली आम्हाला सुद्धा. फोटोज पण आले त्याचे. ते येस. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो अगेन आज छोटीशी एक रेसिपी. सो मी काय करणार आहे ते तुम्हाला मी किचन मध्ये जाऊन सांगते. येस. चलो. सो वेलकम टू द किचन. सो आज मी बनवणार आहे जी स्वीट रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे शिरा. ओके, प्रसादाचा शिरा म्हटलं तरी चालेल, बिकॉज जसा प्रसादाचा शिरा बनवतात तसाच मी एक्झॅक्ट सेम बनवणार आहे. पण तो प्रसादासाठी नाही, फक्त छान एक स्वीट एन्जॉय करण्यासाठी आहे. बाय द वे, ही मी जी रेसिपी आहे शिराची ती मी आधी सुद्धा केली आहे गुरुपौर्णिमेला. त्याचं मी इन्स्टावरती मी रील्स टाकले. ठीक आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा ते एकदम क्विक तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तिकडे जाऊन बघू शकता. Yes, yes. त्यांना पहिले आपण हे दाखवूयात की काय काय Yes. इन्ग्रेडियंट्स आहेत. So, हे दूध घेतलंय मी इकडे. ह्याचं एक्झॅक्ट प्रपोर्शन मी सांगते. 1 वाटी साखर आहे, 1 वाटी तूप आहे, 1 वाटी रवा, 1 केळं बारीक एकदम स्लाइस करून घेतले त्याचे, थोडेसे काजू. आणि आता तुम्हाला जर वेगळे वेगळे ड्रायफ्रूट सगळे असू शकतात, आमंड पाहिजेत, मनुका पाहिजेत, तुम्ही घालू शकता. आणि वेलची पूड. ओके, सो तूप हे जे प्रमाण आहे ना, की जेवढं तुम्ही रवा घेणार तेवढाच तूप आणि तेवढीच साखर. सो रवा, साखर आणि तूप हे 3 इन्ग्रेडियंट एकदम एक्झॅक्ट सेम प्रपोर्शन मध्ये. छान गरम झालंय. आता मी हे जे तूप आहे ना ते सगळं तूप, 1 वाटी तूप मी ऍड करते. आता तूप थोडं तापलंय, गॅस बारीकच आहे, मोठा नाही केलाय. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हा 1 वाटी रवा. आता आपल्याला हा जो रवा आहे त्या तुपात छान भाजून घ्यायचा. ही प्रोसेस थोडीशी लॉंग आहे, बिकॉज आपण जो रवा भाजणार आहोत तो लो फ्लेम वर भाजणार आणि अजिबात फ्लेम मोठी नाही करायची, मग रवा लगेच जळून जाणार. बघा, तुम्हाला ह्या स्टेजला वाटू शकतं की तूप जास्त आहे. मी सारखं सारखं बोलते, बिकॉज खूप लोक मग तूप कमी टाकतात, पण त्यामुळे मग जी फायनल कन्सिस्टन्सी आणि जो एक फ्लेवर येतो ना तुपाचा तो नाही मिळत. सो तूप तेवढं टाका. मी या स्टेजला ह्याच्यामध्ये घालणार आहे ड्रायफ्रुट्स. आता ड्रायफ्रुट्स मध्ये जर तुम्हाला खूप सारे व्हरायटी ऑफ ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील, मनुका वगैरे तुम्ही तसं पण टाकू शकता. मी आता काजूच टाकले आणि एक अख्खं बारीक स्लाइस्ड केळ. आता हे सुद्धा मी ह्याच्यातच छान परतून घेणार आहे. हे केळं छान बघा एकदम स्मॅश झालंय त्या रव्यामध्ये. बघा आता कमी दिसतंय की नाही. आता ते आटलं काय तूप बीप सगळं? आटलं म्हणजे रव्याने ते सोप केलं. आणि तुम्ही बघू शकता, जरा असं दाखवू शकता त्यांना, हे बघ की कुठेच बेसला कुठेच साईडला आपला रवा जो आहे ना तो लागला नाही, जस्ट बिकॉज ऑफ द करेक्ट प्रपोर्शन ऑफ तूप. ओके, कळालं का तुम्हाला प्रपोर्शन किती महत्वाचं आहे? तसं लाईफ मध्ये प्रेमाचं प्रपोर्शन पण किती महत्वाचं असतं. Oh my God! Wow! कळतं तुम्हाला?
आय होप कळत असेल. ते नाही कळलं तरी चालेल, पण शिऱ्यामध्ये तुपाचा प्रपोर्शन नक्की लक्षात ठेव. देव माफ नाही करणार रे बाई. ओके. आणि बाय द वे मी त्यांना सांगायचंच राहून गेलं की हा मी जो शिरा बनवतो ना, तुम्ही म्हणाल की बोलताना तर हिने चालू केलं की हा गटारीचा ब्लॉग आहे आणि मग कसं कसं शिरा ओ काय म्हणजे नाईस नाईस नाईस. राईट. सोना जसं तुम्हाला म्हणाली की आता माझ्या घरी गेस्ट येणार आहेत. गेस्ट म्हणजे माझी फॅमिली आहे ती. So, माझी family? अच्छा ठीक है. मी वेडा इथे. आमची फॅमिली हा? आहे. लग्न झालं तरी मी वेडा. So, सगळीकडे माझी 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 एका व्यक्तीची ही खास माझी नाही, आपली. फरमाईश आहे. नाही पहिलं बोल. आपली फॅमिली. येस. शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये एका व्यक्तीची खास 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 तुला एकदम खासच आहेस. खास आहेस, तुला खास आहे सगळं काय. स्पेशल रिक्वेस्ट आहे. जाऊ दे, मी असं मराठी नाही म्हणत. आता बघा ह्या स्टेजला आपला जो तुम्ही अजून छान गॅस बारीक कर, करून घेते. होय. असं तू सांगतोय. असं तू सांगतोय. ड्रायफ्रुट्स आणि ना हे जे बनाना आहे ते छान त्याच्यामध्ये भाजलं गेलंय. तो त्याचा पण फ्लेवर उतरेल. आला खरं तुला असं एक छान त्याचा अरोमा आला का? येस भारी येतो एकदम. नाही कळत आहे. जेव्हा अशी काही रेसिपी स्वतः करते ना तर मला काहीच येत नाही त्याचा फ्रेग्रन्सचा अरोमा. अरे कहना क्या चाहते हो. दुसरं कोण जर करत असेल ना तर माझं नाव एकदम सर्दी साफ. सर्दी झाली. अबे साले. पटलं ना. आता ह्या स्टेजला मी घालणार आहे 2 वाटी दूध. 1 वाटी. गॅस लो फ्लेम वरच आहे हा. दूध घुसलं आहे. आता बघा हे छान मिक्स करायचंय आणि ह्या स्टेजला झाकून ठेवणार आहे. हे किती मिनिटासाठी ठेवायचं? हार्डली 2 मिनिटं. 2 मिनिटात रेडी होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी काय नाही दिसत आहे, हा कपल व्लॉग आहे, पण एकच आहे की थोडंसं आमचं किचन छोटं असल्यामुळे आम्ही दोघे कम्फर्टेबली उभं राहून शूट करू नाही शकत. त्यामुळे मग मी पूर्वालाच घेतोय. पण जसं जसं बनत जाईल तसं तसं मी तुम्हाला दिसणार गाईज, तुम्हाला दिसणार आहे. भारी आहे. हे एक ही नंबर. पहिली वाफ आहे बघा. फोकस नाही होत आहे. थांबा 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 गाईज, मी सगळं दाखवणार तुम्हाला. येस ही फर्स्ट वाफ काढली आहे मी. ठीक आहे. आता आपण काढणार आहोत एकदम एक मस्त छान, वाटतंय. एकदम सॉफ्ट आणि असा लुसलुशीत शिरा होतो. ऍक्च्युअली सुटला आहे ना असा. हो. हे असं छान सॉफ्ट टेक्स्चर तेव्हाच आहे ना जेव्हा तुम्ही छान वेळ घेऊन तो जो आपण तुपामध्ये रोस्ट केला ना. आता ह्याच्यामध्ये थोडंसं कट केलं असेल बिकॉज मी 10 मिनिटं तो रोस्ट करत होते. टायमिंग खरंच मॅटर करतं. आणि लो फ्लेमवर जर तुम्ही फ्लेम मीडियम ठेवली तरीही तुमचा रवा लगेच लाल होणार आणि तो भाजला नाही चांगला जाणार, तो जळणार. ठीक आहे. आता ह्या स्टेजला मी घालते साखर. 1 वाटी साखर सगळीकडे अशी स्प्रेड करून घालायची आहे. प्रपोर्शन अजिबात जास्त कमी असे नाहीयेत. परफेक्ट प्रपोर्शन्स आहेत. सो प्लीज जर तुम्ही कधी शिरा ट्राय नसेल केलं तर काही काही लोकांना ना खूप असं होतं की नाही माझ्या हातून तो शिरा मी होणार आहे. साखर yes. छान मिक्स झाली आहे. आता मी 2 मिनिटाची अजून एक वाफ काढणार. 2 मिनिटाची. तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं बिल जास्त आलं तर समजून जा, तुमच्या बायकोने काहीतरी चालू ठेवलंय. कळतंय का? केलं पण ना. असं नाही वाटत तुम्हाला? नाही. नाही वाटत. मग द्या ना जरा असं बिल द्या ना. आता 2-2.5 मिनिटं झाली आहे. आता ना मी हा ओपन करते. लहा बॉस काय दिसतोय बे. भारी भारी. बघ एकदम आता ही सगळी साखर छान मेल्ट झाली आहे आणि तरीही कुठूनच आपला शिरा लागलेला नाही. खाली नाही, साईडला नाही. बघा येस. सो एक्झॅक्ट प्रपोर्शन रिली डू मॅटर. सो लास्ट ingredient फायनल टचअप. for the recipe is वेलची पावडर. आता सगळीकडे तर तुम्हाला जसं आवडतं त्याचा फ्लेवर तसा तुम्ही टाका. आता ह्या लास्ट स्टेजला वेलची पूड टाकली आहे. तर छान मिक्स करायचं, झाकण लावायचं आणि गॅस बंद करायचा आणि आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे. स्मूथ झाला. झाकण ठेवलंय, गॅस बंद केलाय. ठीक आहे. आता ह्याला टेस्ट फर्स्ट तेच करणार आहे ज्याच्याने जिच्यासाठी मी हा शिरा बनवलाय. तीच व्यक्ती ती आता पोहोचेलच थोड्याच वेळात. तीच येऊन पहिले ह्याला टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की कसं झालं शिरा. त्याच्या आधी ना मी टेस्ट केलंय ना ताईने टेस्ट केलं.
पण चांगलाच झाला असतो मला तरी वाटतंय. ओके. प्रपोर्शन जे घेतलेलं आहे गेस ते मॅटर करतं. लास्ट टाइम सारखं झालेलं असेल हो, किंवा आता जास्त अजून चांगलं झालं असेल कारण खूप स्पेशली बनवलं आपण त्याच्यासाठी. सो बघूया आपण कसं झालंय. काय 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 लवकर काही टायमिंग आहे. सॉलिड यार. शिरा झाला, मी गॅस बंद केला आणि तिकडे पहिलं वाजलं. येस. या गाइस या हॅलो यस वी हाय ब्रो. काय बोलतो भावा? राजे काय ब्लॉग सुरुवात केलं. आता करावं लागणार ना राजांनो. नमस्कार. हा माझा बायको पार्वती. Wait a minute. Who are you? हे काय बघते गेल्या वर्षी मी 7 दिवस 7 रील्स करत होती आणि ह्या वर्षी 7 दिवस 7 रील बघत बसत्या. दिवस 7 रील बघत बसत्या. मंगल भावानया मंगल यतीश तुम्हाला काय बोलायचं आहे? आमच्या रील तर कधीच काय माहिती पडलं. चला आता आपण हा ज्यांच्यासाठी बनवलाय त्यांना आपण देऊया आणि लेट अस नो द कमेंट. नाही कॉम्प्लिमेंट. सुंदर. चांगलं सुंदर भारी आहे. धर. कसं झालंय? तिला खाऊ तरी दे. विनोदाची मस्त एक्सपिरियन्स. काय ते यतीश खरं सांगायचं स्वीट लावर आहे. तुम्हाला काय वाटतंय? खूप एकदम खूप सुंदर. यम्मी आहे की सुंदर आहे? हा माणूस आहे. हा माणूस खरा रिएक्शन जमलाय प्रशांत शिरा. जमलाय. ये पण तू सांगितलंस का आपण कोणासाठी बनवलेला? येस तो हीच हीच आहे आहे. ती व्यक्ती. हीच आहे जिची ती खास फरमाईश होती आणि जिच्या गोडगोड मम्मी आणि गोडगोड बेबीसाठी आम्ही तो शिरा बनवलाय. आणि हा आहे तो भावा जो होणार आहे. भारी आहे. दे मला पण आता. घे ना घे ना. एक मिनिट काहीच मी ट्राय करतो. जमा बरोबर मम्मी आणि आमची घाणीची सवय आहे. साईडला दे. आहे जमा बरोबर फेकतो. गरम मसाल्याचे भाव. पावभाजीचे भाव. बाप झाला एवढं कडक लागतं ना. काय काहीतरी विचारते विनोद. भारी भारी. काय बोलतो? सुंदर. तू बरं खाल्लास का तू? काढला ना. पण ही एवढी स्वयंपाकात हुशार कधी झाली तुला? लग्नानंतर बाकी काय नाही. लग्नाच्या अगोदर काय येत नव्हतं. कधीच साईबाब असेल. ऍक्च्युली त्याचा गोडवा आलाय ना जास्त. कॅमेरा धरून खूप हेल्प करतो साई. हा, परत बोल प्लीज. सगळ्यांना कळू दे. तुझे पण एफर्ट्स आहेत साई, खूप हेल्प करतो. तुझे पण एफर्ट्स आहेत साई, खूप हेल्प करतो. कळतं तुम्हाला? पप्पा तू पाठवलं कळतंय. वाटी घेऊन आमच्याकडे असं तसं. माझ्यासारखं व्हायचं असेल मला लग्न करावं लागेल. मुन्ना है मुन्ना मुन्ना. अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू. हा? शिरा खातो आणि आम्ही जातो जरा खायला. ओके गाईस, सो आता आमचा शिरा बनवून शिरा खाऊन झालेला आहे. आता मी डिनर साठी जातोय बाहेर. Yes. So तुम्ही पण चला आमच्यासोबत बघा आम्ही कुठे जातो काय खातो. Stay tuned. आई बघतो, भारी आहे रेस्टॉरंट. आम्ही जेवायला आलो. यशवी पनीर बुर्जी खायची बरोबर. हा हे तू काय घेतोय ते? मी आता कसं आहे पापलेट चिकन वगैरे खा भेटेल. तू बुरवा तू तुझं काय आहे? हाफ साडी म्हणजे तेच. कोळंबी फ्राय. कोळंबी फ्राय. ही त्याचा पापलेटची आहे का? हा सगळे पापलेट आणि चिकन काढून. लवकर सोबत काही चिकन. बघ ना यार, बोल. मला खायचं खूप भूक लागली. चला गाईज. एक सेकंड. गाईज हा कसं आहे? एक नंबर. भारी लागतंय.
केला होते बरोबर लागतो का? तर गाईस आम्ही आज इथे जेवायला आलेलो माझं इतकं भारी फूड आहे ना, इतकं भारी फूड आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा ट्राय करा. कॉस्टिंग पण मस्त आहे, अशी नाही की एकदम खूप ओव्हर जाते बजेट. तर गाईस आता आमचे एकदम सुंदर जेवण झालंय. तर त्या सुंदर जेवणानंतर आम्ही पुढे चालणार आहोत आणि चालत चालत घरी जाणार आहोत. तुम्हाला कळेल आता काय, आता घरी आम्ही काय काय मजा करतोय हो. तुम्हाला कळेल पुढे. सो स्टे ट्यून, भेटू आपण. हा ते रेस्टॉरंट बद्दल सांगू ना आपण थोडं. आम्ही तर बोललो खूप भारी होतं मी माझघरमध्ये गेलो होतो. त्यांच्या ब्रांचेस पण आहेत, आमच्या इथे आहे, लालबागला, ठाण्याला आहे, पुण्याला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल. नॉनव्हेज खात जरी असाल तरी नक्की इथे जा. व्हेज पण आहे त्यांच्याकडे, व्हेज पण आहे पण आम्ही ट्राय नाही केलं, बट तुम्ही एकदा ट्राय आउट करू शकता. तुम्हाला जर जायचंय तर नॉनव्हेज साठीच जा. सो भारी होतं. मस्ट ट्राय, म्हणजे एकदा तर ट्राय करायलाच हवं आणि एकदा ट्राय करायचं जसं परत मी परत बोललो जा. की ओव्हर बजेट नाहीये, असं रिजनेबल आहे. म्हणजे तुम्ही quality ही रेंज तर type तुम्हाला छान. ही रेंज तुम्हाला सगळीकडेच मिळेल आणि म्हणजे प्राइस जी वाईज क्वालिटी क्वालिटी खूप छान आहे आहे. हा त्याप्रमाणे प्राइस वर्थ आहे. तो डेफिनेटली एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे. कसं वाटलं यशवी? इथे बघून सांग ना जरा, सगळ्यात जास्त काय आवडलं? पॉपलेट. पॉपलेट काय असते? हे पापलेट असतं ना. सो आम्ही शिरा बनवला, आम्ही डिनरला गेलो. सो आता त्याच लोकांसोबत आमचा हा व्लॉग कंटिन्यू करतोय. दे आर स्टेइंग ओव्हर टुडे. टीम काढू असं अशी अशी राहू प्रथमेश. चालेल. रसिका माऊ, मम्मा, प्रथमेश काका, ठीक आहे, डन. साई काका, पूर्वा माऊ, पप्पा. तर 2 टीम्स आहेत. ठीक आहे, टीम नंबर 1 इज साई, मी आणि प्रथमेश, आणि टीम नंबर 2 इज रशुताई, यतीश आणि ताई. आणि ही कोणाच्याच टीम मध्ये नाहीये, पण तरी पण दोघांच्या पण टीम मध्ये. कच्चा लिंबू. ठीक आहे. डरतंय का? हिच्या आलं नाही रे लक्षात. मूवी आहे. दे हा मूवी दे तू, दे माईक आहे तुझ्याकडे? तर हा मूवी आहे का नाही? हा मूवी आहे. आपण ठरलं की मूवी असतो. Wait a minute. Who are you? नाही आहे मूवी आहे. आम्ही आहे ना. मूवी तो आहे का बघ. एवढं कसं कळायचं? मला असं वाटतं की तो मूवी आहे, पण तरी पण आपण कन्फर्म करूया, नाहीतर आपण तोंडावर टुपक्कन पडू. तुला असं वाटतं तू हळू बोलतेस, म्हणजे एकदम जोरात बोलतो. आहे आहे आहे. आहे. सो ठीक आहे गाईज, कन्फर्म झालं की हा मूवी आहे, मग आता आपण तोंडावर नाही पडणार. ठीक आहे. ताई पडायला रेडी आहे? आम्ही पडू देणार नाही तोंडावर आम्हाला. मूवीचं हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. नाव आहे अरे बोल रे. महाबलीपुरम. किती अक्षर आहे? 7. एकच वर्ड आहे, एकच वर्ड आहे. हिंदी पिक्चर. किती झाले? गल्ली, दशावतार. गणेश गल्ली, रस्ता, ली गल्ली, गणेश गल्ली. लालबागची, वाव. ते मागे आहे ताई. भांडुपला पोहोचलीस. जा. गल्ली, झुळझुळ पेटी, पाणी. लालबागचे, विसर्जन झालं. मच्छी मार्केट, मला वाटतं. हा, मला वाटतं. बली, बजरंग, बली, बली, तिसरा चौथा बली, नदी, पाऊस पडला था. बल नदी. मला काय आलं? किनारा, बाढ. बाढ, हा. बाढचा मराठीत दुष्काळ. बाहेर दुष्काळ. बाढचा कुत्रा. पाऊस, बाढला मराठी. बाढला मराठीत पूर, पूर, मतलब बलीपूर, बलीपूर. बलीपुरम, माज बलीपुरम, देव बलीपुरम, मा, सोड. गणपती. लास्ट फ्यू सेकंड, लास्ट फ्यू. साई ऍक्टिंग करण्यासाठी बघूयात. येस गाईज, मी येणार, जिंकून येणार गाईज. पाऊस, बारिश, बह गया मराठी. वाहून गेलं. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो तो. काय आहे पण हे कोणती ऍक्टिंग आहे? बारिश, घर,
वाहून गेलं. बोलायचंच नाही अजिबात. कुठे गेला? कुठे गेला जागा? आम्हाला काय माहिती कुठे गेलं ते Allowed नाहीये. घर वाहून गेलं. काय बोलताय? कुठे गेलं? अरे कुठे गेलं? समुद्रात कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? खड्ड्यात सांगते तरी. नदी. राहू दे टायमा नको बोल आपण आपली ऍडजस्टमेंट केली. तू नीट ऍक्टिंग कर तुम्ही माटी आहे तुम्ही माटी आहे वाव. मजा नाही कपडे काढतोय कपडे चेंज करतोय बदल चेंज बदल बदल पहिले 3 बदले की आग ट्रेन अगीन गाडी स्लीपर झालं खूप वेळ. टाइम ओव्हर. सांगू मी मूवी काय आहे? बदलापूर ते पण नागपूर पण बोलते नाही एवढं दाखवते वाहन जातं बघितलं ते माटे लोक तुम्ही बघितलं त्यांनी काय ऍक्टिंग केली किती घटिया ऍक्टिंग केलंय तुम्ही नाही ओळखलं तुम्ही सांगा जरा सांगा हे सोपं होतं एवढं सिम्पल करून जातो एक ह्या माट्या नंतर हा हा मोठा माठ मूवीचं नाव मूवीचं आहे नाव आहे सो आता तू हळू बोल टीम 2 मधनं आली आहे रशिताई आता मी तिला मूवी सांगते हा. तुला आधी गाणं सांगते, मग मी माहिती. त्यामध्ये ऐकलं त्या मूवी मस्त सांगितलंस तू तर एक झंपक आहे बघितलं एवढा हळू बोलते सगळ्यांना ऐकायला येत हा ना थँक्स तू आमच्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल साई. तर परत हिंदी विचारते नक्की विचारलीस की तू मग ते इंग्लिश नाव आहे. दोन वर्ड आहेत आणि पहिला वर्ड सांगतेस तू आता वर्ड ना वेगवेगळे शब्द आहेत दोन. पहिला वर्ड किती शब्द आहेत किती अक्षर आहेत? डिप्रेशन में रहता हूँ हमेशा अभी मैं 3 अक्षर आहेत. पहिल्या वर्ड मध्ये 3 अक्षर आहेत. ठीक आहे, सांग. लिहिते काय काय लिहिते? हा लिहून टाकू स्पेलिंग लिहि आली पूर्ण स्पेलिंग लिहि हिंदी मराठी सॉरी हिंदी मराठी अरे कहना क्या चाहते हो? अरे दोन्ही वर्ड इंग्लिश मध्ये आहेत पण हिंदी मूवी आहे. हा पहिला सांगतेस ना पहिला सांग. दोन्ही शब्द इंग्लिश मध्ये बोल हा प्यायला दोन शब्द बरोबर दोन्ही शब्द इंग्लिश मध्ये इक्वल टू इज इक्वल टू दोन शब्द थोडी एकच शब्द आहे ना तो दुसरा इंग्लिश मध्ये थोडी आहे कोणी इंग्लिश आहे ऍडिशन नंतर बोलतो काय दोघांना मिक्स करायचं कोणाला दोघांना मिक्स मिक्स त्याला काय बोलतात असं ऍड इक्वल रिमिक्स मिक्स ओके वॉचिंग वॉच सीन सी पहिला आहे का त्याच्यातला दुसऱ्यामध्ये हा सिलर सिकर सिग्मर येस एन्जॉय विक्ट्री या सिया सिया शेवटचं काय आता सियाच्या पुढे यशवी कोण आहे मी पप्पा हो हो पा. सिया सिया पा. पा. तिचा सिया पा म्हणजे दुसऱ्यावर सिया पा झाला आता पहिला टाइम इज अप टाइम इज अप टोटल सिया पा. मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है. अरे, हे, हे, हु, हु, करत राहणार. समजलं बिली बिली एक चला ते आग मतलब फायर अलग ही लेवल का बंदा था तेल ते तेज ते हाँ ते अच्छा, last ते, आहे. ओके ते हा ते पहिलं आहे मग दुसरं काय चौथं काय क्या व्हॉट क्या क्यों हिंदी ना अरे हे मराठी आहे ना अरे हे मराठी आहे हिला बंद करो हाथ जोड़ के मैं पहिलं शिकव सगळं हिंदी मराठी काय असेल हिला पहिले सांगून ठेव. हे मराठी आहे ना सांगू नका अरे हे बोलायचं नाही काही पहिलं सांगून दे हा ते मूवीचं नाव हे आहे तुम्ही ओळखा. चौथं सांगतेस तू काय सिया पा यार टोटल कशाला तेलाला? सांगू शकलास का? तेलाला म्हणतात काय एकला हे ओके. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती है वरना कधी
घाबरवतेस का? घाबरवतेस का? कसं कडक लक्ष्मी होते कशाला तेव्हा माझं चालू. केव्हा जेवलास का? ए, timing बघ, लावच तू. ते का लास्ट फायनल ते पहिलं ते झाला ना आपला time? खूप वेळ टाइम झाला झाला. यार. खूप वेळ झाला. किती मिनिटं? पाहूया. बघ, किती अनुमान. मिनिटं बजेट आहे? आली? किती मिनिटं आहे? ते हो. 47, मॅक्सी 47, रेड. 51, लाल, लाल, 52, 52, 53, लाल ना? 54, 58, 59, 60. हेच का? नाही, नाही. हेच का? Time संपला. नाही, झालंय. No, no, हे no. झालंय, झालंय. Point आहे की नाही? Sorry. नाही, हो, time is खतम. Point नाही झालं. नाही. पेपर घे काढून तिची, पेपर घे. No, no. पेपर घे काढून. काहीतरी वेगळं. Point आहे. नाही. रसीने मला टोटल माहिती आहे आमचं सांगितलं काय असतं तर झालं. पूर्ण खूप तीन घाणेरडे वेळा. हरलो. या वाईनीची मधली आहे ना भयानक तू असं केलं पाहिजे. तेलात टाकला आम्हाला पूर्ण. तू असं करायचं, असं? ते बसलं बरोबर. सो गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची पण अशी फॅमिली आहे का ज्याच्यासोबत तुम्ही असं एन्जॉय करतात तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा. हो So, तुम्हाला आणि काय बोलायचं? बाय द वे वी आर एंडिंग दिस व्लॉग विथ अ स्वीट सरप्राईज. Yes. ठीक आहे. सो आता आम्ही केक आणलाय, आमच्या हजबंडने आणलाय आमच्यासाठी. सो आता आम्ही तो खाणार आहोत. विल एन्जॉय दिस अँड ही आमच्या ब्लॉगची स्वीट एंडिंग असेल. सो तुम्ही आता जर सबस्क्राईब केलं नसेल ह्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुमच्या फॅमिली सोबत पण हा ब्लॉग शेअर करा आणि नक्की सांगा हा कसा वाटला ब्लॉग. बाय बाय.